लोकांचा रोष तो प्रचंड आहे इथे। लोक एकदा जो लेंडी प्रकल्पाचं काम पाहणारे जे अभियंता आहेत तिडके यांच्यावर प्रचंड रोष आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं गावाला मिसगाईड करून या गावाला फसवलेलं आहे आणि फसवणुकीच्या प्रकारातून या गावातल्या 5 लोकांचे जीव गेलेले। लोकांची भावना अशी की तिडकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्याचे व्हिडिओज काही समोर आहे, काही बैठकीचे इतिवृत्त आमच्या समोर आहे आणि निश्चित अशा पद्धतीने जे अधिकारी आहेत बेजबाबदार आणि बेमुरवतखोर असे दोन्ही, नुसते बेजबाबदार नाही बेमुरवतखोर पण आहेत। 5 लोकांचा जीव जर यांच्यामुळे जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना सुद्धा जिवंत राहण्याचा अधिकार नाही, अशा अधिकाऱ्यांना सुद्धा फासावर लटकवलं पाहिजे। म्हणून मी आता डीवायएसपी साहेबांना या 5 कुटुंबाचा अर्ज घ्यायला सांगितलेला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही भूमिका आमची पण आहे। भाजपाचे उखेडचे आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की तिडकींना सक्तीच्या आधारावर पाठवा, पण लोक म्हणतात की गुन्हा दाखल झाला। सक्तीची रजा काही याच्यातला उपाय नाहीये आणि तुषार राठोड आधी झोपलेले होते का? त्यांचा मतदारसंघ आहे, असे सगळं काम होतंय, ते झोपलेले होते का? आता पत्र पाहता जागे झालेले 5 लोकांचा जीव गेला म्हणून हे सगळे नाटकबाजी मंडळ करतात, मी त्याच्यात जात नाही। परंतु सक्तीची रजा नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तिडकेवर दाखल झाला पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यावर आपोआप त्याला रजा काय, त्याला घरीच बसावं लागेल। पूरग्रस्तांना राहण्यासाठी तात्पुरते 300 रुपये आले ना, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला चिखलीकरांनी, आमदार चिखलीकर। आता मला वाटतं आता पुराची वेळ आहे, मदतीची वेळ आहे, भ्रष्टाचार झाला असेल, भ्रष्टाचार होऊ नये अशा कामात तरी किमान टाळूवरचं लोणी खाऊ नये ही अपेक्षा आहे। आणि आता चिखलीकर मला वाटतं सत्ताधारी पक्षाचेच आहे, त्यांनीच आरोप केला, तेव्हा घरचा आहे रे, मी आरोप केला असतं तर वेगळं झालं असतं, तेव्हा त्यांनीच आरोप केला। आता त्याची चौकशी सरकारने केली पाहिजे। मी आता माहिती दिली 11 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च झालेला आहे। तिथं ना टॉयलेट आहे, ना बाथरूम आहे, ना काही अन्नपदार्थ शिजवण्याची व्यवस्था आहे, ना खाली फ्लोरिंग काही आहे, ना वरती काही आहे आणि 11 कोटी रुपये खर्च आहे। निश्चित हे सगळं आता येईल बाहेर, कारवाई होईल, पण तो कारवाई होत असताना सगळ्यात आधी या गावाचं जे नुकसान झालेलं आहे, 5 जणांचा बळी गेलेला आहे, पण उरलेल्या घरांचं नुकसान झालेलं आहे, लोकांचे कागदपत्र वाहून गेले, लोकांना राहायला जागा नाही, वाटतं त्याचं सुद्धा तातडीनं या सगळ्याविषयी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। 5 दिवस झाले अशोक चव्हाण असतील, पालकमंत्री असतील, तेही आले नाहीत आणि विद्यमान इथले आमदार जे आहेत 48 तासाच्या नंतर या गावाला भेटी देत आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्री लंडनला गेलेले आहेत आणि त्यांना इथल्या प्रश्नापेक्षा लंडन महत्वाचं वाटतं। जर संवेदनशील पालकमंत्री असते तर लंडनहून इथे यायला फार वेळ लागत नाही, 7-8 तास लागतात, परंतु यांची संवेदना हरवलेली या लोकांची। यांना जनतेच्या दुःखाशी काही घेणं नाही, स्वतःच्या सुखाशी यांना घेणं आहे। अशोकराव चव्हाण पण माझ्या माहितीप्रमाणे लंडनलाच आहे। नुसते नांदेडचे नेते स्वतःला म्हणून घेतात, पण नांदेडची जनता टाहो फोडते, परंतु त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही। इकडे आलेले आहेत, आज नांदेडमध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आहे दहीहंडीचा, त्याचं उद्घाटन करणार आहे। चांगलं आहे ना, गौतमी पाटीलच त्यांना सगळ्या गोष्टी करणार आहे। इथं या सगळ्या मंडळीचे हाल बा म्हणा, एकदम गौतमी पाटलाचे बघण्यापेक्षा मग या जनतेचे हाल त्यांनी येऊन बघितले पाहिजे, त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। लाखो एकर जमीन शेती वाहून गेलेली आहे, शेतकऱ्याची अनेक जनावरं सुद्धा मेलेले आहेत। तेव्हा शेती खरडून गेली, पूर्ण शेतीच वाहून गेलेली आहे। पीक आता सोडा, शेतीच वाहून गेलेली आहे। जनावर कित्येक लोकांची, आता मी दुसऱ्या गावात जाणार तिथे 1 जणाच्या 40 म्हशी, 1 जणाच्या 10 म्हशी वाहून गेले, बाकीचे तर अनेक जणांच्या गायी बैल वाहून गेलेले। आता सरकार काय काय NDRFच्या निकषात आणि अन्य निकषात काय काय बसतं पाहू, परंतु या सगळ्या लोकांना ताबडतोब मदत सरकारने देण्याची आवश्यकता, कारण अतिशय सामान्य जीवन जगणारी जनता या भागात आहे आणि त्यांना न्याय सरकारकडून पाहिजे। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य पसरले, काँग्रेसच्या आधी ठाकरेंची टीका केली, जमिनी चंद्रापणाचं काम सरकारने केलं असं सत्य। मुंबईत पूर्ण महाराष्ट्रातच आताच्या घडीला खड्डे साचलेले आहेत आणि त्याच्यामुळं मुंबईत जाऊन बघा खड्डे, मुंबई गोवा मार्ग 12 वर्षांनी काम होत नाही, आता याचं काही सांगण्याची आवश्यकता नाही। सर, काफी गुस्सा है सरकार को लेकर।